आमच्या देवळे गावचे क्रिकेट स्पर्धेचे समाजसेवक गणेश केसरकर साहेब आमच्या बागेमध्ये भेट देण्यासाठी खास आलेत आणि बघू आपण त्यांना विचारू काय म्हणतात आमच्या बागेबद्दल. या दादा. खरोखरच विठ्ठल दादांची माझी ओळख गेले 10 ते 12 वर्षापासून आहे. एक मुंबईमध्ये तो व्यवसाय नोकरी धंदा करत होते. त्यांच्या वडिलांचा इथे व्यवसाय होता. आम्ही यायचो, बाबांशी भेटगाठ होत होती, परंतु बाबा काय एवढं फेसबुक इकडे लोकांकडे जात नव्हते. परंतु बाबांनी केलेला व्यवसाय त्यांच्या वडिलांनी तो त्याने आज पुढे घेण्याचा बघितला आपण. पहिले आंबे कमी होते, वरच्या साईडला होते. आता जर आपण पाहिलं तर पूर्ण दरीपर्यंत, खालच्या दरीपर्यंत आंब्यांची झाडं आहेत आणि जवळजवळ आपण वर्षाला कमवतो ना. मी अभिमानाने सांगेन, विठ्ठल दादा ह्या आंब्यांची वर्षभर मेहनत करतात आणि एका महिन्याची कमाई ही त्यांच्या वर्षाची पोशिंदा असते. आज त्यांची 2 मुलं सुद्धा इकडेच असतात सुट्टीमध्ये, का तर आपल्या वडिलांना मेहनत करतात. आणि मुंबई, पुणे, भिवंडीवरून परवा गाडी करून लोक इथे आले होते. कशासाठी? तर आंब्यासाठी. बघा आंब्यांची जी लागवड आहे ती आंब्यांची लागवड बघा, आणि कुठलंही नैसर्गिक खत नाही, काय नसतं. हे जे म्हणजे ओरिजिनल आंबा जर तुम्हाला खायचा असेल ना तर एकच पोलादपूर तालुक्यातील आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले दाभिलगाव आणि ह्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आंबा, फणस प्लस कोकम सुद्धा आता दादानी केलेत. आणि अतिशय मेहनत करणारे व्यक्ती. आणि फेसबुकला जर आपण पाहिलं ना तर विठ्ठल दादा प्रत्येक शेतकऱ्याची अपडेट देत असतात, की ते हे सांगतात, मी जशी बाग बनवले तुम्ही तशी बाग बनवा आणि आपला व्यवसाय स्वतःचा करा. आज त्यांनी मुंबईवरून आले, गप्प बसले नाहीत. आज मी जर खरंच अभिमानाने सांगेन, त्यांच्याकडे 2 टू व्हीलर आहेत आणि त्या टू व्हीलर अशा छोट्या नाहीत की 1.5-2 लाखाचे स्कूटर घेऊन त्या ज्या तालुक्यामध्ये फिरतात. ही अभिमानाची गोष्ट आहे, कारण स्वतः मेहनत केली आणि त्या मेहनतीचा पैसा आपल्या एन्जॉयसाठी. आणि अतिशय दिलदार व्यक्तिमत्व आहे, मेहनत भरपूर करतात, कारण ही वर्षभराची मेहनत आहे. आणि प्रत्येक मुंबईकर जो आलाय, मुंबईवरून आता बरेचसे चाकरमाने आलेत, आपल्या सावित्री ढवळी काम देते, प्रत्येकाने या आंब्याला भेट द्या आणि योग्य भावामध्ये आंबा खरेदी करायला एकच ठिकाण, मुक्काम पोस्ट दाभिल, विठ्ठल दादा दळवी. धन्यवाद.